सर्वात पहिले कॉंग्रॅच्युलेशन तुमचं टॉप एमएनसीमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल. तुम्हाला कसं वाटलं जेव्हा ऑफर मिळाली? थँक्यू सो मच मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन करता. जर जसं की तुम्ही विचारलं की माझं फ्युचर आता जे मला ज्या पद्धतीने मी आता पुढे वाटचाल केली, मी मला आता जो रोडमॅप मी बनवलेला आहे त्यानुसार प्लॅनिंग करून पुढचं जो गोल असतो त्याची करायला तर आता कोणी नाही आहे एक्साइटेड आहेच. जसं की प्लेसमेंट जो सपोर्ट आणि जो ट्रेनिंग मला मिळालं त्याच्याबद्दल तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन कशी केली होती SAPPP करता आणि त्यानंतर तुम्ही आता इंटरव्ह्यू देताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करायला? इंटरव्ह्यू प्रिपरेशन जसं ट्रेनिंग माझं सुरू होतं त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये मी माझे ट्रेनर होते, त्यांनी मला प्रत्येक टॉपिकनुसार जे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात ते असतील, प्लस हे नोट्स क्लासद्वारे जे मला नोट्स मिळाल्या होत्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये त्या नोट्स प्लस ते माझी सेल्फ स्टडी मी ते इंटरव्ह्यूच्या टिप्स वगैरे होतात, कुठले क्वेश्चन्स असतात मोस्टली विचारले जातात, या पद्धतीचं जे मार्गदर्शन मिळालं त्याच्यातून मी एक प्लॅनिंग करून तसे इंटरव्ह्यू मी दिले. त्याच्यातून मला अनुभव आला कसं त्या पद्धतीने मी याआधी किती इंटरव्ह्यू झाले होते आणि याआधी कुठल्या राऊंडला म्हणजे इंटरव्ह्यू ऑफर मिळाले? याआधी 2 इंटरव्ह्यू दिले होते, पण तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये माझे 2 राऊंड झाले. त्यामध्ये एक टेक्निकल राऊंड प्लस एक HR राऊंड माझा होता. दोन्ही राऊंडमध्ये मी चांगल्या प्रकारे करू शकतो परफॉर्म. त्यामुळे मग मला त्याच्यामध्ये सांगता आलं जे ट्रेनिंगमध्ये जे घेतलं होतं तसं रिअल लाईफ सिनॅरिओजमध्ये कसे क्वेश्चन विचारले त्याचे मला आन्सर त्या ठिकाणी फायदा झाला. मग आता जे नवीन जॉब सिकर्स आहेत त्यांना तुम्ही काय टिप्स? जसे टिप्स असे आहे की जो तुमचे ट्रेनर असतील किंवा पूर्ण ऑफिस स्टाफ असतील जे तुम्हाला गायडन्स करतात प्रत्येक स्टेपवर पूर्ण तुझं प्लेसमेंट होईपर्यंत ते जे डायरेक्शन्स किंवा त्यांचे जे गाईडलाईन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजे. प्लस ट्रेनिंगमध्ये तुमचं म्हणजे स्वतःचं एक त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी मनापासून प्रयत्न केला तर तुमची सक्सेस 100%. ग्लोबल टेक्सिस जॉईन करायचा डिसिजन कसा घेतला आणि त्याबद्दल काय एक्सपिरियन्स आहे ग्लोबल टेक्सिस? ग्लोबल टेक्सिस इन्स्टिट्यूट कसं फेमस खूप आहे, म्हणजे जसं की त्यांच्या रिझल्ट ओरिएंटेड आहे. प्लस बारसे सरांशी माझं कनेक्टेड आहे, जसं की ते माझे सिनियर होते कॉलेजला जास्त तर त्यांच्याशी एक कनेक्ट होतं. तर त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं, त्याच्यानुसार मी पुढं जी जॉईनिंग प्रोसेस पूर्ण केलेली आहे ग्लोबल टेक्सिस इन्स्टिट्यूट. आता SAP ट्रेनिंग तुम्हाला मिळालं तर ट्रेनर आणि बाकीची जी टीम होती काउन्सिलर किंवा HR टीम याकडून तुम्हाला त्याचं सपोर्ट मिळाला? जसं की तुम्ही विचारलं की तुमचं ट्रेनिंग आणि ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे तर त्याच्यामध्ये ट्रेनिंग हे एक्सलंट ट्रेनिंग विथ म्हणजे 100% त्यांनी मला दिलं. प्लस जे एक्सपिरियन्स जो स्टाफ आहे सगळं त्यांचं मला उत्कृष्ट गायडन्स मिळालेलं आहे. जसं की तुम्हाला प्रॅक्टिकल लेवलला कशा प्रकारे वर्क करायचं, प्रॅक्टिकल सिनॅरिओ कसे हँडल करायचे तर या पद्धतीने त्यांनी मला गायडन्स दिलं. प्लस इंटरव्ह्यूच्या टिप्स वगैरे दिल्या. तुमचं ट्रेनिंग प्लेसमेंट जो सपोर्ट आहे पूर्ण प्लेसमेंटपर्यंतचा सपोर्ट तर तो सुद्धा मला उत्कृष्ट पद्धतीने मिळाला. तर तुम्ही आता नेक्स्ट टाइम जेव्हा कोणी असेल SAPच्या आता ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांना तुम्ही काय सांगाल की ग्लोबल टेक्सिस बद्दल? जसं की आता जे माझ्या ओळखीतले असतील किंवा इतर कोणी पण ज्यांना जे SAP फील्डमध्ये करिअर करू इच्छितात त्यांना माझं एकच सांगेल की तुम्ही ग्लोबल टेक्सिस इन्स्टिट्यूट एकदा पहिल्यांदा प्रिफरन्स द्या, कारण अनुभवी सगळं पूर्ण स्टाफ हा अनुभवी आहे. प्लस तुम्हाला जो ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचा जो सपोर्ट आहे तो पण 100% जोपर्यंत तुमचं प्लेसमेंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला फुल सपोर्ट असतो त्यांचा. प्लस त्यांचं गायडन्स अनुभवी सगळं उत्कृष्ट पद्धतीने मला मिळालं. म्हणजे तुम्ही पुढे सजेस्ट करा? हो, नक्की सजेस्ट करा.